जय हिंद विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय शिपाई व हमाल या पदासाठी तुम्ही इंटरव्ह्यू दिला होता। आता त्याचे रिझल्ट लागण्यास सुरुवात होत आहे किंवा हळूहळू त्याचे रिझल्ट येत आहे। मी जिल्हा न्यायालय शिपाई पदभरतीची गोष्ट करत आहे। विद्यार्थ्यांनी आपलं नाव चेक करायचं आहे आणि जर सिलेक्शन झालं असेल तर तुमचं मनापासून अभिनंदन। आता सध्या नांदेड जिल्ह्याचा रिझल्ट आलेला आहे। तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यात ॲप्लिकेशन केलं असेल त्या त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता। तो रिझल्ट कसा चेक करायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। तुम्ही पॅनिक व्हायचं नाही आहे, हळूहळू ते रिझल्ट लावत आहेत। मी थंबनेलमध्येच क्लिअर करून दिला आहे की रिझल्ट हळूहळू लावत आहेत। आता सध्या नांदेड जिल्ह्याचा रिझल्ट लागलेला आहे, तर रिझल्ट कसा चेक करायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो काही उदाहरण देऊन। चला तर आता आपण रिझल्ट चेक करूयात। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रथम तुम्ही जेव्हा क्रोममध्ये याल, क्रोमच ओपन करायचं आहे किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जे ब्राउझर असेल ते तुम्ही डेस्कटॉप मोडवर ओपन करून ठेवायचं आहे। त्याच्यावर तुम्ही डिस्ट्रिक्ट कोड नांदेड असं नाव टाकायचं आहे किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यात ॲप्लिकेशन केलं असेल त्याचं डिस्ट्रिक्ट कोड आणि त्या जिल्ह्याचं नाव। उदाहरणार्थ जर समजा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर बघा इथे सुद्धा मी एक टाकून ठेवलेलं आहे, ते टाकलेलं आहे मी तुमचं डिस्ट्रिक्ट कोड जळगाव। हे बघा डिस्ट्रिक्ट कोड जळगाव हे टाकलेलं आहे। मी तुम्हाला एक दाखवतो, मी तुम्हाला उदाहरण देऊन। आता बघा आपण डिस्ट्रिक्ट कोड नांदेड जेव्हा क्लिक केलं तेव्हा प्रथम जे असतं डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोड नांदेड /इंडिया याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केलं, हे बघा याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल। असं जर इंटरफेस नाही आलं तर तुम्ही डेस्कटॉप हे बघा 3 मोडवर जाऊन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डेस्कटॉप मोड करून घ्यायचं आहे। मग खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे, म्हणजे खाली यायचं आहे। खाली आल्यावर बघा तुम्हाला रिक्रूटमेंट हे नाव दिसत असेल, हे बघा रिक्रूटमेंट नाव दिसलं का त्याच्यावर क्लिक करायचं आहे। रिक्रूटमेंटवर क्लिक केलं का स्क्रोल डाऊन करायचं आहे। तुम्ही स्क्रोल डाऊन गेलं की तुम्हाला तुमचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला दिसेल। हे बघा इथे त्यांनी दिला आहे सिलेक्ट लिस्ट ऑफ पोस्ट ऑफ पिऊन हमाल आणि वेट लिस्ट फॉर पिऊन हमाल, म्हणजे सिलेक्शन यादी आणि वेटिंग लिस्ट अशा दोघंही यादी त्यांनी इथे दिलेल्या आहेत। तुम्ही इथे येऊन तुम्ही तुमचा हा दोघंही डाउनलोड करायचे आहेत आणि तुमचं नाव जे आहे ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। आता आपण डाउनलोड करूयात। हे बघा डाउनलोड केले गेले, हे बघा झालं डाउनलोड। आता आपण पाहूयात की कोणाकोणाचं नाव आलं आहे किंवा कोणाचं नाव आलेलं नाही आहे। हे बघा यादी ओपन झालेली आहे। हे बघा हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। आता या विद्यार्थ्यांनी आपलं नाव चेक करायचं आहे आणि त्यांना जॉईनिंग किंवा जे असेल त्यांचं नोटसुद्धा दिले आहे। नोटसुद्धा तुम्ही वाचून घ्या व्यवस्थित आणि तुमचं नाव चेक करा आणि वेटिंग लिस्टवाल्यांनी सुद्धा त्यांचं वेटिंग लिस्ट चेक करायचं आहे। आता तुम्हाला मेन गोष्ट सांगतो की कोणाचे रिझल्ट अजून लागलेले नाही आहेत। तुम्हाला मी वारंवार सांगतो तुम्ही पॅनिक व्हायचं नाही आहे। आता मी तुम्हाला दाखवतो अजून एक एक्झाम्पल देऊन दाखवतो। भंडाऱ्याचा देऊ आपण एक्झाम्पल। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा मी तुम्हाला नांदेडचं चेक करून दाखवलं। आता आपण डिस्ट्रिक्ट कोड भंडारा टाकलं आहे बघा। आता डिस्ट्रिक्ट कोड भंडाराचा आपण चेक करूयात की त्यांचा रिझल्ट आलेला आहे किंवा नाही। डिस्ट्रिक्ट कोड भंडारा या लिंकवर तुम्ही लगेच क्लिक करायचं आहे। 2च मिनिटात तुमचा रिझल्ट येऊन जातो। तुम्ही स्वतः चेक करून घ्यायचा आहे। फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या की तुम्ही जेव्हा खाली याल मोबाईलमध्ये जरी स्क्रोल डाऊन केलं तरीसुद्धा तुम्हाला रिक्रूटमेंट खाली दिसून जाईल। डेस्कटॉप केलं नाही तरी दिसून जाईल। हे बघा रिक्रूटमेंटवर लगेच क्लिक करायचं आहे। रिक्रूटमेंटवर क्लिक केलं की बघा आता इथे रिझल्ट लागलेला आहे का। हे बघा अजूनही इथं कुठल्याही प्रकारचा रिझल्ट लागलेला नाही। मग आता रिझल्ट इथे सुद्धा लगेच लागून जाईल। जे विद्यार्थी ज्यांचा रिझल्ट शो होत नसेल त्यांनी पॅनिक व्हायचं नाही, हळूहळू रिझल्ट लागण्यास सुरुवात होत आहे। मी तुम्हाला ज्या ज्या जिल्ह्याचा रिझल्ट लागेल ते मी तुम्हाला 1 मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ बनवून तुम्हाला मी देऊन देईल। आता तुम्हाला मी फक्त सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही स्वतः तुमचा रिझल्ट चेक करू शकता। आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात असू द्या की तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी क्लर्कसाठी असतील, विद्यार्थी मित्रांनो जे संभाव्य सांगितलं आहे सप्टेंबर त्याच्यातच जर तुमचे एक्झाम झाले तर विद्यार्थ्यांनो हे जे विद्यार्थी शिपाई पदभरतीत जे विद्यार्थी आता सिलेक्ट झाले आहेत त्याच पद्धतीने तुमचंसुद्धा नाव यायला पाहिजे अशी तयारी तुम्ही ठेवा। तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक। ज्या विद्यार्थ्यांचं शिपाई व हमाल या नांदेडसाठी जे विद्यार्थी सिलेक्ट झाले असतील त्यांचं मनपूर्वक अभिनंदन। आणि येणाऱ्या आता प्रत्येक जिल्ह्याचा रिझल्ट तुम्हाला शो होईलच। प्रत्येक विद्यार्थी आपलं नाव जर आलं तर लवकरात लवकर मला सांगायचं आहे की सर माझं सिलेक्शन झालं। त्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण मी मनपूर्वक अभिनंदन करतो।
जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचा रिझल्ट तुम्ही स्वतः चेक करून घेऊ शकता.